नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। अधिक मास या महिन्यातील कथा आपण ऐकत आलेलो आहोत आणि आज 21 ते 25 अध्याय आपण वाचणार आहोत। हे पारायण आपलं सुरू आहे। तुम्ही याच्या अगोदरच्या कथा श्रवण नसतील केल्या तर नक्कीच तुम्ही श्रवण करा। आपल्या स्वामी लीला या चॅनलवरती त्या व्हिडिओच्या बॉक्समध्ये तुम्हाला भेटतील। तर या कथा श्रवण केल्याने आपल्या मनामध्ये एक भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा यांचा अनुभव येतो। या कथा आपल्याला धर्म, संस्कार आणि चांगल्या आचरणाचे महत्त्व समजून सांगतात। मनातील नकारात्मक विचार दूर होऊन मन शांत आणि स्थिर होते। या कथांमुळे आपल्या जीवनात प्रेरणा निर्माण होते, संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते आणि ईश्वरावरचा विश्वास अधिक दृढ होतो। त्यामुळे अधिक महिन्यातील या कथा नियमित ऐकल्याने मनशांती, आनंद आणि आध्यात्मिक प्रगती साधता येते। म्हणून या महिन्यात लक्ष्मी विष्णूंची जास्तीत जास्त उपासना करा, श्रीकृष्ण भगवानांची जास्तीत जास्त उपासना करा। चला तर आजच्या या कथा ऐकण्यासाठी आपण सुरुवात करूयात। आजपासून 21 ते 25 अध्याय आज मी वाचणार आहे, तुम्ही ते नक्की श्रवण करा। श्री गणेशाय नमः। अध्याय 21। श्री गणेशाय नमः। विष्णूला लक्ष्मीने पुन्हा विचारले, अधिक मासात कोणती स्नाने केल्यास काय फळ मिळते ते सांगा। विष्णू म्हणाला, अधिक मासात जो नित्य स्नान करतो त्याची पापे नष्ट होतात। सूर्योदयाच्या वेळी विधियुक्त स्नान करावे। 12 महिने रोज स्नान केल्याचे पुण्य त्याला मिळते। गंगेत प्रयाग तीर्थावर अधिक मासात स्नान करावे। सरस्वती नदीच्या पाण्यात स्नान करावे, ते महापुण्यकारक आहे। ग्रहण समयी अनेक गायी दान केल्याने जे पुण्य लागते तेच पुण्य अधिक मासात नदीच्या शुद्ध पाण्यात स्नान केल्याने मिळते। सहस्त्रावधी ब्राह्मण भोजन केल्याने जे पुण्य लागते तेच अधिक मासात एकदा स्नान केल्याने मिळते। विष्णूने अनेक पुण्यकारक व्रतांपेक्षा अधिक मास स्नानाचे पुण्य जास्त आहे असे सांगितले व लक्ष्मीने अधिक मासातील त्रिदिवसीय स्नानाचे महात्म्य त्याला विचारले। तेव्हा विष्णू म्हणाला, याविषयीची एक कथा आहे, तीच मी तुला सांगतो। गोदावरी नदीच्या तीरावर पैठण नामक एक पुण्यक्षेत्र आहे। तेथे धर्म शर्मा नावाचा एक सदाचरणी विप्र राहत होता। तो विद्वान व भक्तिमार्गी होता। कालगतीने जेव्हा अधिक मास प्राप्त झाला तेव्हा त्याच्या मनात आले, या महिन्यात रोज विधीपूर्वक स्नान करावे असे आहे, पण मला ते शक्य नाही। तेव्हा मी महिन्याच्या शेवटी 3 दिवस यथासांग स्नान करीन। मनात आल्याप्रमाणे ठरवून अधिक मासाच्या अंती 3 दिवस तो गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी गेला। स्नानानंतर त्याने पाण्याने कमंडलू भरून घेतला व तो आपल्या घराकडे परत चालला असता वाटेत त्याला एक प्रेतात्मा भेटला। त्याने त्याची दयनीय अवस्था पाहिली आणि त्याचे कल्याण करावे असे धर्मशर्माच्या मनात आले। त्या प्रेतात्म्याचे रूप फार भयंकर होते, पण धर्मशर्मा खरोखर धीराचा होता। त्याने त्या प्रेतात्म्याला त्याचे पूर्ण कर्म विचारले। तेव्हा थोडा सुविचार सुचून त्या पिशाच्याने आपल्या पूर्व पापांचे सर्व वर्णन करून त्याला म्हटले की मी पापे भोगण्यासाठीच या योनीत जन्म पावलो आहे। महाघोर नरकयातना मला आधीच भोगाव्या लागल्या आहेत। त्यावेळी धर्मशर्म्याने त्याला आश्वासन दिले व आपल्या कमंडलूतील पाणी हातात घेऊन आपल्या त्रिदिवसीय स्नानाचे पुण्य त्या प्रेतात्म्याच्या उद्धारार्थ त्याच्या हातावर घातले। तो प्रेतात्मा त्या भयंकर योनीतून तत्काळ मुक्त झाला। त्याचा देह दिव्य त्याला स्वर्गात नेण्यासाठी उत्तम विमान आले। त्या विमानातून त्याच्या स्वागतासाठी अनेक अप्सरा आल्या होत्या। अशा प्रकारे अधिक मासात 3 दिवस पवित्र जलात स्नान केल्याचे पुण्य दिल्याने पिशाच्याला मुक्ती मिळाली व त्याचा उद्धार झाला असे विष्णूने सांगितले। इथे अध्याय 21 समाप्त। हरि ओम। अध्याय 22। श्री गणेशाय नमः। विष्णूला लक्ष्मीने आणखी स्नान महात्म्य सांगण्याविषयी प्रार्थना केली। तेव्हा विष्णू आनंदाने म्हणाला, इंदिरे, अधिक मासातील स्नानाचे महत्त्व किती सांगू, त्याच्याविषयी काही कथाच तुला सांगतो। मारवाड देशात गोकर्ण पर्वताजवळ शिवपुरी नामक एक नगरातील ही कथा आहे। ते नगर शंकराचे आवडते होते। नगरवासी जन धर्मशील होते, वेदघोष करणारे होते। भजने, पुराणे, प्रवचने, गीत गायन आदी धर्मकार्ये तेथे सतत चालत होती। त्या नगरात विप्रदास नावाचा एक शूद्र आपल्या स्त्रीसह राहत होता। ते दाम्पत्य सेवाव्रती व धर्मशील होते। गोकर्ण पर्वताच्या पायथ्याला सारणेश्वर नावाचे शिवलिंग होते।
तेथेच जवळ गोकर्णी नामक नदी वाहत होती. त्या गोकर्णी नदीत त्या विप्रदासाने स्वस्त्रीसह अधिक मासभर प्रत्यही यथाविधी स्नान केले. शेवटी शिवमंदिरात उद्यापन केले. ब्राह्मणांना भोजन देण्याची व्यवस्था केली. त्यांचे आशीर्वाद घेतले. तो विप्रदास आपल्या घरी जाण्यास निघाला. तो मार्गात 700 प्रेतात्मे अचानक समोरून येताना त्यांना दिसले. त्या प्रेतात्म्याचा मोठा भयंकर जमाव समोर दिसताच प्रथम भयच वाटले, पण विप्रदासाच्या दर्शनाचा त्यांच्यावर मात्र विचित्र आणि अद्भुत परिणाम झाला. त्यांची मने स्वच्छ झाली. क्रूर भाव गळला. त्यातील काही शांत झाले, पण कित्येक भयंकरच दिसत होते. त्यांचे विचित्र देह पाहून विप्रदासाची पत्नी घाबरली व तेथील पुष्पकुंजात जाऊन लपली. पण विप्रदासाने विचारले की आपली अशी अवस्था का झाली. तेव्हा पिशाच्यांनी आपली सर्व पापे त्यांना सांगितली. विप्रदासाला त्यांची दया आली. त्याने आपल्या मासभराच्या स्नानाच्या पुण्यापैकी 7 दिवसांच्या स्नानाचे पुण्यफल त्या 700 पिशाच्यांना अर्पण केले. तेव्हा त्यांचे भयंकर देह तत्काळ अदृश्य होऊन ते दिव्य देह धारण करून स्वर्गात गेले. सौराष्ट्र देशात सोमशर्मा नावाचा ब्राह्मण प्रभास क्षेत्रात राहत असे. तो पुण्यवान होता. कार्तिक स्नाने, माघ स्नाने, अधिक मास स्नाने करीत असे. तो असा स्नान करून परत चालला असता वाटेत महाभयंकर राक्षस समोर आला. योगायोग असा की त्या राक्षसाचा या विप्राला कोणताही उपद्रव होऊ शकला नाही. तेव्हा तो राक्षस विप्राला शरण आला. त्या विप्राने आपल्या एका स्नानाचे पुण्य त्याला दिले. तेव्हा राक्षस मुक्त होऊन स्वर्गात गेला. विष्णूने या कथा लक्ष्मीला सांगितल्या. इथे 22वा अध्याय समाप्त. हरि ओम. अध्याय 23. श्री गणेशाय नमः. लक्ष्मी विष्णूला म्हणाली, मला आपण अधिक महिन्यातील स्नानाचा महिमा सांगितलात, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. अधिक मासात एकांतर उपवास करण्याचे व्रत पालन केले की काय फल मिळते ते सांगावे. तेव्हा विष्णूने आणखी एक कथा सांगण्यास प्रारंभ केला. तो म्हणाला, विंध्य पर्वतात नर्मदा नदी वाहते. तेथे भृगु कच्छ नगरात कुशल शर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत असे. कुशावती नावाची त्याची पत्नी होती. त्या दाम्पत्याला मेघावती नावाची कन्या होती. ती उपवर झाल्यावर पद्मनाभ नावाच्या तरुण ब्राह्मणाबरोबर तिचा विवाह करून दिला. ते दाम्पत्य सुखाने राहत होते. एके दिवशी अचानक नर्मदा नदीत स्नान करायला गेला असता पद्मनाभ पाण्यात बुडाला व मगरीने त्याला पातळात ओढून नेले. मेघावतीने खूप दिवस शोध केला, पण शेवटी अशा दुःखमय संसारातून सुटण्यासाठी काहीतरी उपाय करावा असे तिच्या मनाने घेतले. तिने आपल्या वडिलांना त्यासंबंधी विचारले. तेव्हा त्याने अधिक महिन्यात 1 दिवसाआड एक उपवास करावा अशा व्रताची तिला माहिती दिली. अधिक मास आल्यावर तिने ते व्रत सुरू केले. रोज भूमीवर झोपणे, सकाळी नर्मदे स्नान करणे, पुरुषोत्तमाची पूजा करणे, 1 दिवस उपवास करणे, ब्राह्मणाची पूजा करणे, सुवर्णदान करणे, 1 दिवस हविष्यान्न खाणे, पुन्हा दुसऱ्या दिवशी उपवास करणे असे व्रत तिने महिनाभर केले. कालांतराने ती मरण पावली. तेव्हा ती पार्वतीची सखी म्हणून कैलासात राहू लागली. नंतर ती काशीमध्ये विशालाक्षी नावाने देवता झाली. विष्णूने अधिक मास व्रतांचा प्रभावाच्या आणखी काही कथा लक्ष्मीला सांगितल्या. इथे 23वा अध्याय समाप्त. हरि ओम. अध्याय 24. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मीने त्यानंतर विष्णूला अधिक मासात कोणते दान दिल्याने कोणते फळ मिळते ते विचारले. तेव्हा विष्णू म्हणाला, प्रिये, जो अधिक मासात विप्राला यथाशक्ती सुवर्णदान देतो त्याची सर्व मनोरथे पूर्ण होतात. जन्मभर दारिद्र्याची स्थिती येत नाही. गायीचे दान दिल्यास ब्रह्मलोकात वास होतो. भक्तिभावाने द्विजांना रजत दान देतो, त्याचे पितर तृष्ट होतात व त्याचे मनोरथे पूर्ण होतात. तांबे किंवा ताम्रपात्र योग्य माणसाला दान देतो, त्यावर शंकर पार्वतीसह कृपा करतो व सर्व काही देतो. जो पद्मराज आदी रत्ने देतो त्याला राजपद मिळते. मोती देतो, त्याच्या भाग्याने सर्व भोग व मोक्षही मिळतो. कांबळे दिल्याने पाप नष्ट होतात. वस्त्रदानाने चंद्रलोकात जाण्यास मिळते. लोकरीचे वस्त्र दिल्याने निर्भयता येते. नेमके उपयोगी पडेल असे वस्त्र द्यावे. विप्रांना रोज धान्य द्यावे, त्याने आपले रोज पुरुषार्थ पूर्ण होतात. गरजूंना अन्न व जल दिल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते. विप्राला पादत्राण दिले तर त्या दात्याच्या यमयातना चुकतात व तो स्वर्गातच जातो. तुपाचे भांडे व तूप दिल्यास सूर्यलोक मिळतो. विविध पदार्थांच्या दानाने
जी फले मिळतात त्यांचे वर्णन विष्णूने केले. 7 धान्याचे दान, 3 रंगाचे तीळ लाडू करून मुलांना वाटणे, मोदक दान देणे याची फळे सांगितली. स्नान, व्रत, दीपदान, गोपूजन व ब्राह्मणाचे पूजन यांची फळे सांगितली. सर्व तीर्थयात्रांच्या पुण्यापेक्षा या मासातील दानाचे पुण्य मोठे आहे असे सांगितले. पार्वतीला तिची आई मेना हिने एकदा विचारले की, हे कन्ये, तू माझीच मुलगी, पण तुझ्या नावाने सारी व्रते आहेत, माझ्यासाठी मात्र कोणी व्रत का करीत नाही? तेव्हा पार्वतीने मेनेला म्हटले, मी अधिक मासात व्रत करून तुझे पूजन करीन. असे तिला सांगून पार्वतीने अरुंधती जवळ म्हटले, मी मातेच्या प्रसन्नतेसाठी अधिक मासात एक व्रत करते. त्या व्रताची माहिती या अध्यायात दिली आहे. अध्याय 24 समाप्त. हरि ओम. अध्याय 25. श्री गणेशाय नमः. लक्ष्मीच्या विनंतीवरून विष्णूने स्नानदानादी युक्त असे अधिक मासाचे व्रत केल्यास कसा लाभ होतो याचे उदाहरण म्हणून एक कथा लक्ष्मीला सांगितली. पूर्वी वीरबाहू नावाचा मोठा उदार दानी राजा होऊन गेला. त्याची पत्नी यशोमती ही सुंदर पण अभिमानी होती. धन यौवनाचा तिला मोठा गर्व होता. त्या राजाचा प्रधान मंडन नावाचा होता. तो शूर, स्वामीभक्त व श्रीमंत होता. आपापल्या गुणांनी ते युक्त होते. प्रधान भार्या गुणवती नावाची होती. ती मात्र धर्मशील व उदार होती. त्या राजाला आणि राणीला गर्वामुळे कशी दैन्यावस्था झाली याची कथा ऐक. प्रधानावर राज्य सोपवून वीरबाहू आणि यशोमती सर्व प्रकारच्या विलासात दंग झाली. पुढे त्यांना 2 मुलगे झाले. सुबाहू आणि शतबाहू अशी त्यांची नावे होती. ते तरुण झाले. पुढे अधिक मास आला. गुणवती यशोमतीच्या सेवेकरिता राजवाड्यात आली असता यशोमतीचे प्रचंड वैभव पाहून तिला वाटले, पूर्वकर्माप्रमाणेच ही एवढे वैभव भोगीत आहे, पण हिने जर आता सत्कर्म केले नाही तर सर्व लयाला जाईल. तेव्हा तिला कल्याणकारक व्रत करण्यास सांगावे. तिने प्रसंग पाहून राणीला सूचना केली, अधिक मास आला आहे, त्यात तू काहीतरी व्रत कर, म्हणजे तुझे सुख अक्षय टिकेल. पण राणीने काही ऐकले नाही. तिने अधिक मासाची निंदा केली. त्याचा परिणाम असा झाला की काही दिवसातच तिचे 2 पुत्र ज्वराने मरण पावले. गुणवती तिच्या सांत्वनार्थ गेली. तेव्हा त्या दोघीही रडू लागल्या. त्यावेळी राणीने गुणवतीकडे पाहिले. तो तिचा चेहरा तेजस्वी आणि भांगामध्ये सिंदूर घातलेला होता. तिने अलंकार धारण केले होते. वस्त्र उत्तम होते. ते पाहून राणी तिच्यावर भडकली आणि तिला घालवून दिले. गुणवती घरी गेली. तिला खूप वाईट वाटले. राजाला कळले, प्रधानालाही कळले. प्रधानाने आपल्या पत्नीला प्रत्यक्ष पाहिले. तो तिचे मुख संपूर्ण शृंगारलेले होते. पुत्र शोकाने आम्ही व्याप्त असताना प्रधानाची बायको नटते. त्याचा राग येऊन राजाने त्या दाम्पत्याला बंदीत टाकले. त्यावेळी दोघांनी श्रीकृष्णाचा धावा केला. राजा राणीच्या स्वप्नात जाऊन श्रीकृष्णाने त्यांना सांगितले, गुणवतीने पूर्वी अधिक मास व्रत केले आहे. यामुळे तिला या जन्मात अक्षय असे मुखालंकार, काजळ, कुंकू, सिंदूर, तांबूल, वेणी इत्यादी सर्व प्राप्त झाले आहे. ते निघू शकत नाही. यांना बंदीतून काढा. राणीने अधिक मासाची निंदा केली म्हणूनच तुमचे पुत्र मेले. राजा राणी जागे झाल्यावर त्यांना वाईट वाटले. गुणवतीला मुक्त करून त्या दोघांनी तिच्या मुखावरील सर्व शृंगार पुसून काढण्याचा प्रयत्न केला, पण तो अजिबात निघाला नाही. तेव्हा दोघांना खूप लज्जा वाटली. त्यांनी गुणवतीची क्षमा मागितली. अधिक मास व्रताचे महात्म्य लोकांना प्रत्यक्ष कळून आले. इथे 25वा अध्याय समाप्त. हरि ओम. अशा रीतीने आपण अधिक महात्म्य हे कथा रोज 5-5 अध्याय वाचत आलेलो आहोत. याच्या अगोदरच्या कथा जर तुम्ही श्रवण केल्या नसतील तर नक्कीच श्रवण करा. आपल्या व्हिडिओमध्ये त्या नक्कीच तुम्हाला भेटतील. चला तर आजच्या या कथा आपण इथेच थांबवणार आहोत. उद्या आपण 26 ते 31 अध्याय म्हणजेच आपलं संपूर्ण पारायण उद्या होणार आहे. या कथा तुम्ही नक्कीच श्रवण करा. तुमच्या प्रियजनांपर्यंत या नक्कीच शेअर करा. कारण अधिक महात्म्य याच्या कथा श्रवण केल्याने 100 कोटी फल प्राप्त होते असे शास्त्रात सांगितलेले आहे. अधिक महात्म्य, अधिक महिना का साजरी केला जातो किंवा का याचे महत्त्व आहे याचं सर्व या कथांमधून आपल्याला उलगडा मिळतो. म्हणून या कथा नक्की श्रवण करा. चला तर आज आपण इथेच थांबत आहोत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हरि ओम.